नमस्कार, मी विनोद ढमाळ. आज आपण मानेगावमध्ये आलेलो आहोत. नेटसपची जैविक खतं इथं मानेगावमध्ये एका शेतकऱ्याला दिली होती. त्यांची ओळख आपण करून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमची ओळख आमच्या शेतकरी बांधवांसाठी. माझं नाव सुभाष मारुती माने, गाव मानेगाव. बरं, आता मला सांगा माने साहेब, हा जो पीक आहे ह्याला आत्तापर्यंत म्हणजे कुठले कुठले डोस झाले तुमचे? किती पोत्यांचा तुम्ही डोस टाकला आहे? 3 एकरी 3 पोत्याचा एक डोस झाला. म्हणजे 3 पोत्याचा रासायनिक डोस झाला. रासायनिक आणि जैविक किती वापरलं तुम्ही? जैविक आपल्या नेटसर्प कंपनीचे टॉनिक, आळवणी आणि टॉनिक वापरले. बरं, आळवणी किती? आळवणी 1 वापरलं. आणि फवारणी? फवारण्या 3 झाल्या. 3 झाल्यात. 3 फवारण्या म्हणजे 4 डोस तुमचे ह्या प्लॉटला पूर्ण झालेले आहेत. पूर्ण झाल्या. मग मला एक आपल्याला बघायचं की तुम्हाला नक्की काय काय फरक जाणवतो या प्लॉटमध्ये? ह्या प्लॉटमध्ये फुटवा चांगला निघालाय. बर ऊसाची काळुकी आहे, बर तजेलदारपणा आहे, हम्म पूर्ण हिरवागार प्लॉट आहे. बर पानं रुंद, मातीबद्दल काय सांगणं तुम्हाला? पानं रुंद आहेत, बर हिरवीगार पानं आहेत, तजेलदारपणा आहे आणि माती एकदम मऊ आहे. मऊ झाली म्हणजे मुरमाडा सुद्धा तुम्हाला माती मुरमाड रानात सुद्धा माती मऊ दिसते. बरं, चला आपण बघूया काही पानावरती आपण थोडंसं झूम करूया. तर बघा, अशा स्वरूपाची पानं आहेत. अगदी रुंद पानं आहेत. म्हणजे जवळजवळ 3 बोटं आपली आरामात बसतात. माझी 3 बोटं त्याच्यावरती बसत आहेत. एवढं रुंद पानं झालेली आहेत. फुटवं जरी बघायला गेलो आपण तरी छानपैकी फुटवं आपल्याला दिसत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8, काही ठिकाणी 8 आहेत, काही ठिकाणी 10 आहेत. असे फुटवे खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामुळं पिकाचा जो ग्रोथ आहे त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? पिकाचा ग्रोथ 1 नंबरच आहे. 1 नंबर आहे. 1 नंबर. आता आपल्या बरोबर बी बाकीच्यांनी लागणी केली असतील. आपल्यासारखा प्लॉट आहे का शेजारी? नाही, आपल्यासारखा नाही शेजारी. आपल्यासारखा अजिबात नाही. आपल्यासारखा नाही. ते तांबू सुटलाय, बर, तेवढं काळुकी नाही, हिरवागार नाही. म्हणजे तो तांबू सुटलाय, तेवढी काळुकी नाही. नाही. पण आपल्या पिकावरती जर बघितलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला हा बदल दिसतोय. इतर शेतकऱ्यांनी देठा कोंब काढलाय, त्यावेळी त्यांना फुटवा निघाला. आपण देठा कोंब 1 सुद्धा काढला नाही. म्हणजे जेटा 1 सुद्धा कोंब काढला नाही, सुद्धा काढला नाही, तरी फुटवं चांगला आहे. तरी फुटवा चांगला आहे. बरोबर. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यामध्ये बदल बघायला मिळतोय. अशा स्वरूपाचा प्लॉट त्यांनी आणलाय. माने साहेब, तुम्ही हे प्रोडक्ट वापरून खरंच समाधानी आहात? हो समाधानी आहे. शेतकरी बांधवांसाठी काय सल्ला आहे? वापरलं पाहिजे का नाही वापरलं पाहिजे? प्रत्येक शेतकऱ्याने हे वापरलं पाहिजे. त्याचा फायदा आहे चांगला. 100%. 100%. बरं, माने साहेबांना ज्यांनी औषध दिलं ते आमचे अक्षय सर, नेटसपचे आपले कृषी मित्र आहेत, जे गावागावामध्ये जाऊन खूप चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम करतात. तुमच्यासाठी कार्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद सर.